सोलापुरात 65.41% मतदान। 2019च्या तुलनेत वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा? सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी 65.41% मतदान झाले असून ती गेल्या 2019च्या तुलनेत 1% वाढली आहे। गेल्या निवडणुकीत 64.69% मतदान झाले होते। हा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार याची उत्सुकता वाढली आहे। सांगोला मतदारसंघात सर्वाधिक मतदान 73.59% मतदान झाले असून सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 53.56% मतदान झाले आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची ही आकडेवारी सायंकाळी 6 पर्यंतची आहे। त्यानंतर झालेल्या मतदानामुळे या टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते। त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढ होणार हे निश्चित आहे। सोलापूर जिल्ह्यातील एकूण 38,48,869 मतदार होते। त्यापैकी 25,17,374 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे। यामध्ये 13,17,364 पुरुष मतदार तर 11,99,912 महिला मतदारांचा समावेश आहे। त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने मतदान केल्याचे स्पष्ट होते। 11 मतदारसंघातून 184 उमेदवार विधानसभा निवडणूक लढवित आहेत। मतदानाला आज सकाळी 7 पासूनच सुरुवात झाली होती। शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा दिसून येत होत्या। त्यामुळे ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारीत वाढ झाल्याचे साधारणपणे सांगण्यात येत आहे। विशेषतः जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर महिला मतदारांची मोठी रांग दिसून येत होती। सकाळच्या सत्रात थंडीचे प्रमाण होते, त्यामुळे शहरी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून येत होती। मात्र ग्रामीण भागात सकाळपासून रांगा दिसत होत्या। सोलापूर जिल्ह्यात मतदारसंघनिहाय झालेले मतदान: अक्कलकोट 64.33%, सोलापूर दक्षिण 58.35%, सोलापूर शहर मध्य 53.36%, सोलापूर शहर उत्तर 56.62%, मोहोळ 68.62%, माढा 70.36%, करमाळा 67.85%, पंढरपूर 68.97%, बार्शी 72.52%, माळशिरस 65.69%, सांगोला 73.59%।